सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इलेक्ट्रोग्यान बाय निक्स. तर आज आपण ए सी मशीन परफॉर्मन्स या सब्जेक्टमधला जो टॉपिक आहे थ्री फेज इंडक्शन मोटर, यामधल्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण बघणार आहोत. स्लिप्स यस, स्पीड एन, रोटर फ्रिक्वेन्सी F2, रोटर रेजिस्टन्स R2, रोटर इंड्यूस EMF E2 अँड रोटर पॉवर फॅक्टर कॉस फाय 2. या सर्व कन्सेप्ट आपल्याला समजण्या खूप गरजेच्या आहेत, कारण की यांच्या बेसिसवर आपल्याला थ्री फेज इंडक्शन मोटरचे जे न्यूमेरिकल्स असतात ते आपल्याला सॉल्व करायला लागतात. त्यामुळे या कन्सेप्ट्स किंवा फॉर्म्युलेज ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. तर आपण न्यूमेरिकलसाठी लागणारे जेवढे पण कन्सेप्ट्स आणि फॉर्म्युलेज आहेत ते आपण या व्हिडिओ लेक्चरमधून कवर करणार आहोत. सो आपण आता स्टार्ट करूयात. फर्स्ट कन्सेप्ट येते आपली सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड काय असते? द सिंक्रोनस स्पीड इज द स्पीड ॲट विच द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड RMF गेट्स रोटेट. तर सिंक्रोनस स्पीड ही अशी एक स्पीड असते की ज्या स्पीडने रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपला RMF जो असतो तो रोटेट करतो, त्या स्पीडला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड. इट इज डिनोटेड बाय NS. त्याला NSने डिनोट करतात. याचा फॉर्म्युला काय बनतो, आपला एक्सप्रेशन काय बनतं की NS इज इक्वल्स टू 120 इंटू F/P. यामध्ये आपला NS असतो सिंक्रोनस स्पीड, F असते आपली स्टेटर फ्रिक्वेन्सी आणि पोल्स असतात आपले नंबर ऑफ पोल्स. यामध्ये सेकंड कन्सेप्ट येते आपली स्लिपची. Slip is defined as the difference between the synchronous speed NS and actual speed N. स्लिप काय असतं? स्लिप हा एक डिफरन्स आहे. कशामधला? तर सिंक्रोनस स्पीड NS आणि ॲक्च्युअल स्पीड N यांच्यामधला तो डिफरन्स आहे. तर स्लिपची एक स्पीड असते, त्याचा आपला एक फॉर्म्युला असतो S इंटू NS इज इक्वल्स टू NS मायनस N. हा स्लिप स्पीडचा फॉर्म्युला आहे. याला आपण रिअरेंज केलं, हा NS इथं मल्टिप्लिकेशनला होता, त्याला इक्वल टूच्या या साईडला जर का आपण डिवाईड केला तर आपला स्लिपचा ॲक्च्युअल फॉर्म्युला बनतो NS मायनस N अपॉन NS. सो नेक्स्ट, वेन द रोटर इज स्टेशनरी. जेव्हा रोटर स्टेशनरी असतो अशा कंडिशनला स्पीड जी असते ती 0 असते. तर स्लिपचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, NS मायनस N अपॉन NS, आणि त्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर त्याला इंटू 100 करायचं. तर हा फॉर्म्युला ॲज इट इज यूज करायचा, Nची व्हॅल्यू जी असते ती 0 करायची. मग इथं होईल काय, NS मायनस 0 अपॉन NS. जर का NS मायनस 0 म्हणजे वरती जर का NS असेल आणि खाली पण NS असेल, दोन सेम टर्म्स आल्या तर आपलं आन्सर जे असतं ते 1 येतं. म्हणजे आपल्याला यातून काय शिकायला मिळालं की जेव्हा स्टँडस्टिल कंडिशन किंवा स्टेशनरी कंडिशन असेल रोटरची, तेव्हा स्पीड जी असते ती 0 असते आणि त्या टायमाला स्लिपची व्हॅल्यू आपली 1 निघते. सो नेक्स्ट जर का आपली सिंक्रोनस स्पीड ही ॲक्च्युअल स्पीडपेक्षा मोठी असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह स्लिप मिळेल. जर आपली सिंक्रोनस स्पीड ही ॲक्च्युअल स्पीडपेक्षा लहान असेल तर आपल्याला निगेटिव्ह स्लिप मिळेल. आणि ॲक्च्युअल स्पीड आणि सिंक्रोनस स्पीड या दोघांच्या व्हॅल्यू जर का इक्वल असतील तर त्यामध्ये स्टेटर RMF आणि रोटर कंडक्टरमधलं रिलेटिव्ह मोशन 0 असेल, नो रिलेटिव्ह मोशन मिळेल. सो नेक्स्ट स्लाइड. इन टर्म्स ऑफ स्लिप, द ॲक्च्युअल स्पीड ऑफ मोटर N कॅन बी एक्सप्रेस एज. जर का स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला स्लिपच्या टर्ममध्ये जर का एक्सप्लेन करायचा असेल तर तो आपण असा करू, N इज इक्वल्स टू NS इन ब्रॅकेट 1 मायनस S. ॲट स्टँडस्टिल कंडिशन ऑफ द मोटर द ॲक्च्युअल स्पीड इज 0 अँड स्लिप गेट्स 1. सो नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे रोटरचे पॅरामीटर्स आहेत ज्यांच्यावर स्लिप कशी इफेक्ट करते ते आपल्याला स्टडी करायचं आहे.
यामध्ये फर्स्ट नंबरला येतं आपलं रोटर फ्रिक्वेन्सी एफ आर. रोटर फ्रिक्वेन्सी एफ आरचा फॉर्म्युला असतो आपला यस इंटू स्टेटर फ्रिक्वेन्सी, मीन्स स्लीप इंटू स्टेटर फ्रिक्वेन्सी. सो नेक्स्ट फॉर्म्युला काय येतो आपला, मॅग्निट्यूड ऑफ रोटर इंड्यूस ई एम एफ. मॅग्निट्यूड ऑफ रोटर इंड्यूस ई एम एफ म्हणजे E2R. ही रनिंग, हा आर काय दाखवतो आपल्याला की ही रनिंग कंडिशन आहे. जेव्हा रनिंग कंडिशन असते तेव्हा E2चा फॉर्म्युला, E2Rचा फॉर्म्युला काय भेटतो आपल्याला, यस इंटू E2. थर्ड पॅरामीटर असतो आपला रोटर रेझिस्टन्स. रोटर रेझिस्टन्सवर स्लिपचा आणि रोटर फ्रिक्वेन्सीचा कोणताही इफेक्ट होत नाही. फोर्थ आहे आपला रोटर पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज द कोसाइन अँगल बिटवीन EMF E2 अँड करंट I2. पॉवर फॅक्टर काय असतो आपला, हा कोसाइन अँगल असतो व्होल्टेज आणि करंटमधला, हे आपल्याला माहिती आहे. पण हे जर का आपण रोटरच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर E2/R2 हे आपण नेम्स तिथं यूज करणार. त्याचा फॉर्म्युला काय बनेल आपला, cos phi 2R इज इक्वल्स टू R2/√R2² प्लस यस इंटू X2². हा बनला आपला रोटर पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला. सो नेक्स्टमध्ये काय आहे, रोटर करंट. रोटर करंट काय असतो आपला I2R, हा पण रनिंग कंडिशनचा असतो. याचा फॉर्म्युला काय बनतो आपला, यस इंटू E2/√R2² प्लस यस इंटू X2², वेअर I2 इज इक्वल्स टू रोटर करंट ॲट स्टँडस्टिल कंडिशन अँड I2R इज द रोटर करंट ॲट रनिंग कंडिशन. तर या आपण 5 कन्सेप्ट स्टडी केल्या, इफेक्ट ऑफ स्लीप ऑन द रोटर पॅरामीटर्स. यावरून आपल्याला समजलं काय की रोटर फ्रिक्वेन्सी, मॅग्निट्यूड ऑफ रोटर इंड्यूस EMF, रोटर पॉवर फॅक्टर आणि रोटर करंट हे 4 पॅरामीटर्स असे आहेत ज्यांच्यावर स्लीपचा पूर्णपणे इफेक्ट होतो. बट एक पॅरामीटर असा आहे रोटर रेझिस्टन्स, ज्याच्यावर स्लिपचा किंवा रोटर फ्रिक्वेन्सीचा काहीही इफेक्ट होत नाही. तर हा मुद्दा तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे, कारण की यामधले जे फॉर्म्युलेज आहेत ते फर्दर कॅल्क्युलेशन्ससाठी आपल्याला इम्पॉर्टंट ठरणार आहेत. काही नाही, तुम्हाला 2-3 वेळेस ते फॉर्म्युलेज राईट करून बघा, तुम्हाला आपोआप लक्षात येईल आणि तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी एबल होऊन जाल. तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला न्यूमेरिकल्सवर, तर तो तुम्ही स्किप करू नका. तो समजणं खूप गरजेचं आहे, कारण की थेरीमध्ये मार्क्स रिडक्शनची शक्यता असते, बट न्यूमेरिकल्स हा असा पॉईंट आहे जिथे आपल्याला 6 मार्क्सला न्यूमेरिकल्स आलं किंवा 4 मार्क्सला न्यूमेरिकल आलं तर पूर्णचे पूर्ण मार्क भेटतात. आपल्याला तिथे मार्क्सचं रिडक्शन होत नाही. तर न्यूमेरिकल्स जेवढे तुम्ही सॉल्व कराल तेवढा तुमचा स्कोरिंग हा इम्प्रूव्ह होऊन जाणार आहे. सो थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि थँक्यू फ्रेंड्स. बाय.